नमस्कार मित्रांनो, चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण समजातीय श्रेणी व त्यांची वैशिष्ट्ये समजून घेऊया. आता समजातीय श्रेणी म्हणजे मुळात अशा रेणूंचा एक गट असतो की ज्यामध्ये समान क्रियात्मक गट असतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही सर्व अल्केनकडे पाहिले तर या सर्व रेणूंमध्ये एक गोष्ट समान असते, ती म्हणजे यांच्यातील एकेरी बंध. म्हणून आपण म्हणतो की त्यांच्याकडे हा एकेरी बंध हाच क्रियात्मक गट आहे. त्यामुळे सर्व अल्केन हे एका समजातीय श्रेणीमध्ये येतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही या सर्व अल्किनकडे पाहिले तर या सर्व अल्किनमध्ये एक दुहेरी बंध असतो. मग या ठिकाणी हा दुहेरी बंध हाच त्यांचा क्रियात्मक गट असतो. इथे सुद्धा यांच्यामध्ये एक समान क्रियात्मक गट असल्यामुळे ते सर्व त्याच समजातीय श्रेणीमध्ये मोडतात. त्याचबरोबर जर आपण या सर्व अल्काईनचा विचार केला तर त्यांच्या बाबतीतही तसेच आहे. त्यांच्यात एक तिहेरी बंध असतो आणि सर्व सदस्यांसाठी तोच समान क्रियात्मक गट असतो. म्हणून ते सगळे एकाच समजातीय श्रेणीचा भाग असतात. आता यांच्या व्यतिरिक्त इतरही समजातीय श्रेणी असू शकतात. उदाहरणार्थ, या सर्व अल्कोहोलमध्ये हा OH गट समान असतो. म्हणून या श्रेणीतील सर्व सदस्यही समजातीय असतात, कारण त्यांच्याकडे समान क्रियात्मक गट असतो. तर मग या ठिकाणी हा OH म्हणजे अल्कोहोल गट. आपल्याकडे आणखी जटिल समजातीय श्रेणीही असू शकते. तसेच त्या समजातीय श्रेणीमध्ये अनेक क्रियात्मक गटही असू शकतात. पण मुख्य मुद्दा असा आहे की सर्व सदस्यांमध्ये एक किंवा मग अनेक समान क्रियात्मक गट असू शकतात. मग आता आपल्याला समजातीय श्रेणी म्हणजे काय हे समजल्यावर आता आपण त्यांची वैशिष्ट्ये पाहूया, चालेल ना? मग आता त्यातील एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समजातीय श्रेणीतील सर्व सदस्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात, पण त्यांचे भौतिक गुणधर्म मात्र वेगवेगळे असतात. मग असे का बरं? कारण त्यांचे रासायनिक गुणधर्म हे फक्त त्यांच्यातील क्रियात्मक गटावर अवलंबून असतात आणि एका समजातीय श्रेणीमधील सर्वांकडे समान क्रियात्मक गट असल्यामुळे त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात. हे थोडे आश्चर्यकारक आहे, कारण याचा अर्थ असा होतो की जर मला एखाद्या अल्किनची एखाद्या विशिष्ट रेणूसोबत कशी अभिक्रिया होते हे समजले तर मला हे सुद्धा कळते की इतर सर्व अल्किन खूपच समान प्रकारे अभिक्रिया करतील आणि मला खूपच समान उत्पादिते मिळतील. मग हे खरंच अद्भुत आहे ना? पण अर्थातच त्यांचे भौतिक गुणधर्म मात्र वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, त्यांचे वस्तुमान वेगवेगळे असते, कारण त्यांच्यातील अणूंची संख्या ही वेगवेगळी असते. खरं तर वस्तुमान वाढतच जाते, बरोबर ना? तसेच त्यांचे वितळण बिंदू आणि उत्कलन बिंदूही पुढे जाताना वाढत जातात. म्हणून मुद्दा असा आहे की त्यांच्याकडे समान क्रियात्मक गट असल्यामुळे त्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात, पण त्यांच्यात वेगवेगळ्या संख्येचे अणू आणि वेगवेगळ्या संख्येचे बंध असतात. त्यामुळे त्यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यानंतर या समजातीय श्रेणीची आणखी काही वैशिष्ट्ये पाहूया. जर मी इथे या एका सदस्याकडून पुढच्या सदस्याकडे गेलो तर आपण पाहू शकतो की इथे कार्बन अणू हा 1 ने वाढतो. म्हणजे जसे आपण या श्रेणीमध्ये पुढे जातो तसा एक अतिरिक्त कार्बन अणू जोडला जातो, पण त्याचबरोबर 2 अतिरिक्त हायड्रोजन अणूही जोडले जातात. त्यामुळे आपल्याला अधिक CH2 मिळते. त्याचप्रमाणे इथून इथे गेल्यावर काय होते? अगदी तेच, अधिक CH2 हे तुम्हाला इथे दिसून आले असेल. तर मग अल्किनसाठी काय होते बरं? तर तुम्ही हा व्हिडिओ थांबवून अल्किन, अल्काईन आणि अल्कोहोलसाठी सुद्धा हे तपासून पाहू शकता. तर मग बघा, आपण पाहूया. जेव्हा आपण या अल्किनमध्ये इथून इथे जातो तेव्हा देखील तुम्ही पाहू शकता की इथे एका अतिरिक्त कार्बनची भर पडते आणि 2 अतिरिक्त हायड्रोजन जोडले जातात. त्यामुळे पुन्हा अधिक CH2 मिळते आणि इथेही तेच घडते आणि इथेही तसेच होईल. हे खूपच अद्भुत आहे ना? याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण कोणत्याही समजातीय श्रेणीतील एका सदस्याकडून पुढच्या सदस्याकडे जातो तेव्हा आपल्याला फक्त CH2 जोडावे लागते आणि जर आपल्याला मागील सदस्याकडे जायचे असेल तर फक्त CH2 वजा करावे लागेल. मग कोणत्याही समजातीय श्रेणीतील सलग 2 सदस्यांमध्ये नेहमी फक्त CH2 इतकाच फरक असतो. हे खरंच अद्भुत आहे. मग आता आपण या 3 समजातीय श्रेणींसाठी एक सामान्य सूत्र लिहिणार आहोत. आता इतर समजातीय श्रेणींबद्दल जास्त काळजी न करता आपण फक्त या तिघांवरच लक्ष केंद्रित करूया. सर्वप्रथम आपण अल्किनपासून सुरुवात करूया, कारण मला वाटते ते सर्वात सोपे आहे. तर अल्किनसाठी कार्बन आणि हायड्रोजन यांचे गुणोत्तर पाहिल्यास असे दिसते की हायड्रोजन नेहमी कार्बनच्या दुप्पट असतो. इथे बघा, C2H4
त्यानंतर इथे C3H6, त्यानंतर इथे C4H8. तर मग अल्किनचे सामान्य सूत्र काय असेल? तर बघा, अल्किनसाठी सामान्य सूत्र असते CnH2n. मग हे कोणत्याही अल्किनसाठी सामान्य सूत्र असेल. मग त्यानंतर आपण अल्केन आणि अल्काईनसाठी सामान्य सूत्र तयार करूया. मग तुम्ही व्हिडिओ थांबवून स्वतः प्रयत्न करून पहा बरं. ठीक आहे, मग आपण एखाद्या अल्केनची त्याच्या संबंधित अल्किनसोबत तुलना करून पाहूया. मग या ठिकाणी तुम्हाला काय फरक दिसतो? तर बघा, आपल्याला असे दिसते की अल्केनमध्ये अल्किनच्या तुलनेत 2 अतिरिक्त हायड्रोजन अणू आहेत, बरोबर ना? इथेही तसेच आहे. याची आणि याची तुलना केली तर अल्किनपेक्षा 2 अतिरिक्त हायड्रोजन दिसतात. याचे कारण असे की तिथे एक दुहेरी बंध असतो जो इथे नसतो आणि तो 2 अतिरिक्त हायड्रोजन सामावून घेऊ शकतो. मग याचा अर्थ असा की अल्केनमध्ये त्यांच्या संबंधित अल्किनपेक्षा 2 अतिरिक्त हायड्रोजन अणू असतात. म्हणून आता आपण हे कसे लिहू शकतो? तर मग अल्केनसाठी सामान्य सूत्र असते CnH2n+2. मग आता हे झाले अल्केनबद्दल. मग अल्काईनबद्दल काय? मग आपण पुन्हा तेच करू शकतो. जर आपण या अल्काईनची त्यांच्या संबंधित अल्किनसोबत तुलना केली तर आपल्याला दिसते की त्यांच्यात इथे 2 हायड्रोजन कमी असतात. इथे 4 आहेत, इथे 2च आहेत. तसेच इथेही 2 कमी आहेत, इथे 6 आहेत तर इथे 4 आहेत. म्हणून याचे सूत्र काय असेल? तर मग अल्काईनसाठी सामान्य सूत्र असते CnH2n-2, कारण त्या 2 हायड्रोजन अणू कमी असतात. मग आता एक अतिरिक्त आव्हान म्हणून तुम्ही या अल्कोहोलसाठी तयार होणारे सामान्य सूत्र स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करू शकता, पण आपण ते करणार नाही, कारण सध्या आपण फक्त या 3 श्रेणींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आता काही उदाहरणे पाहूया. जर मी तुम्हाला या अल्केन श्रेणीमधील 7व्या सदस्याचे रेणुसूत्र लिहायला सांगितले तर ते तुम्ही कसे लिहाल? तर ते असेल C7H14+2 म्हणजेच C7H16. मग हे आपण या सूत्रावरून शोधले, बरोबर. पण जर मी तुम्हाला या अल्किनच्या 8व्या सदस्याचे रेणुसूत्र लिहायला सांगितले तर ते काय असेल? तर ते असेल C8H16. पण थोडं थांबा, ते बरोबर नाही. आणि त्याचे कारण असे आहे की अल्केनसाठी पहिल्या सदस्यामध्ये 1 कार्बन असतो, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3 असतात. पण अल्किन आणि अल्काईनसाठी तुम्ही पाहू शकता की पहिल्याच सदस्यात 2 कार्बन अणू असतात व दुसऱ्या सदस्यात 3 कार्बन अणू असतात आणि तिसऱ्यामध्ये 4 कार्बन अणू असतात. याचा अर्थ असा की जर अल्किनमधून तुम्ही कोणताही सदस्य घेतला तर त्यामध्ये सदस्य क्रमांकापेक्षा 1 जास्तीचा कार्बन अणू असेल. म्हणून जर तुम्ही 8वा सदस्य घेतला तर त्यात 8 नाही तर 9 कार्बन अणू असायला हवेत. म्हणून गोंधळात पडू नका. त्यामुळे या अल्किनमधील 8व्या सदस्याचे रेणुसूत्र असेल C9H18. त्यानंतर जर मी तुम्हाला या अल्काईनचा 5वा सदस्य लिहायला सांगितले तर तो काय असेल? तर इथल्याप्रमाणेच तुम्ही पाहू शकता की 5व्या क्रमांकाच्या सदस्यामध्ये 6 कार्बन अणू असतील, कारण पहिल्याच सदस्यात 2 कार्बन अणू असतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यात 6 कार्बन अणू असतील. आणि हायड्रोजन जर आपण बघितले तर 6 × 2 म्हणजे 12, त्यातून 2 वजा केल्यावर आपल्याला 10 मिळतात. म्हणून या अल्काईनमधील तो 5वा सदस्य असेल C6H10. शेवटी जर मी तुम्हाला त्यांच्या पुढील सदस्याचे रेणुसूत्र लिहायला सांगितले तर तुम्ही त्यात फक्त CH2 जोडणार आहात, म्हणजे ते होईल C8 आणि नंतर 2 हायड्रोजन जोडले जातील, म्हणजेच ते होईल C8H18. आणि त्याचप्रमाणे जर मी तुम्हाला याचा मागील सदस्य लिहायला सांगितला तर आपण CH2 वजा करू, म्हणजेच 1 कार्बन काढून टाकू आणि 2 हायड्रोजन काढून टाकू, मग ते होईल C5H8. तर मग हे खूप गमतीशीर वाटते ना? मग हे नीट समजून घ्या. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.